बातमी आहे माणसातल्या कोहिनूरची। अर्थात कोहिनूर ग्रुप समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या 70व्या अभिष्टचिंतन सोहळ्याची। 27 नोव्हेंबर रोजी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचा 70वा वाढदिवस पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे माणसातला कोहिनूर या पुस्तकाचे प्रकाशन करून साजरा करण्यात आला। यावेळी पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णकुमार गोयल सर यांना सन्मानित करण्यात आले। आयोजन कृष्णकुमार गोयल गौरव समितीचे सुनील प्रभाकर महाजन यांनी केले होते। तसेच कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध विषयांवर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या 70हून अधिक संस्थेतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार व बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृष्णकुमार गोयल यांनी सातत्याने योगदान दिले आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत कृष्णकुमार गोयल यांचा हा गौरव करण्यात आला। तसेच डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपिता डॉक्टर पी.डी. पाटील यांच्या हस्ते माणसातला कोहिनूर या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यास अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोहीर, साहित्यिक रामदास फुटाणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, सूर्यदत्ता ग्रुपचे अध्यक्ष संजय चोरडिया, सचिन इटकर, डॉक्टर विनोद शहा व आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे उपस्थित होत्या व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संजय चाकणे यांनी केले असून तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपला आवाजशी बोलताना व रंगमंचावरती कृष्णकुमार गोयल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आहे। पाहुयात। माणसातला माणूस कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर यांचा 70वा वाढदिवस आहे। सर 70वा वाढदिवस साजरा केला जातोय। तुमचे असंख्य जे स्नेही आहेत, जे हितचिंतक आहेत, त्यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे। असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तुम्हाला या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत आहेत, काय भावना व्यक्त कराल? माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आजचा म्हणता येईल। जसं वय वाढत जातं त्यामुळे आज 70 वर्षात पदार्पण केलं असं 71 वर्षात पदार्पण केलं असं वाटत नाही आहे। पण लोकांचं एवढं जे प्रेम बघून मला स्वतःला तुला असं वाटतं की या जगात सर्वात श्रीमंत मनुष्य मी आहे। इतक्या मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या थरातील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी जो प्रेम या ठिकाणी दाखवलं आणि जी गर्दी जमली सत्कार करण्यासाठी, मला वाटतं लोकांचं एवढं मोठं प्रेम जे आहे हे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे आणि मी फार भाग्यवान मनुष्य मला असं वाटतं। शून्यातून तुम्ही सुरुवात केली, खरं तर तुमचा जो प्रवास आहे आणि आज माणसातला कोहिनूर या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे, काय भावना व्यक्त कराल? खरंच बोलायला शब्द नाही आहे। प्रवास सगळ्यांना अडचणी येतात, त्यातनं मार्ग काढत आपण जातो। नीतिमत्ता आपली चांगली असेल, कष्ट करायची तयारी असेल, प्रामाणिकपणा असेल, दिलेला शब्द पाळायचा असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे। आणि त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा मी आनंदी होतो आणि अनुकूल असतानाही आज आनंदी आहे, कारण प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो। प्रत्येक व्यक्तीत चांगले गुण असतात, तर ते चांगले गुण हेरून आपण आत्मसात केले तर मला वाटतं आपल्या प्रगतीला ती चांगले कारणीभूत ठरतात। मला वाटतं हा फार मोठा गुण म्हणजे मला जे लोकांमधले दिसले त्याच्यामुळे मी मोठा होत गेलो असं मला वाटतं। सर, आकड्याने जरी 70 वर्ष क्रॉस केले असले तरी मनाने आणि कामाने तुम्ही तरुण आहात। युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि खरं तर तुम्ही बांधकाम व्यावसायिक असताना वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे, याबद्दल काय? नाही, कुठल्याही एका बांधकाम क्षेत्रात जरी आम्ही असलो तरी सर्व क्षेत्रामध्ये काम करावं ही बालपणापासून माझी इच्छा होती, कारण बांधकाम क्षेत्र हे तुमचं पैसा अर्थार्जन कमवण्याचं साधन आहे, पण समाजाने दिलेला पैसा समाजामध्ये परत गेला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून म्हणजे सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, सहकार असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, सर्व संस्थांना आपण मदत केली पाहिजे ज्यांना आपली गरज आहे। जर आपल्याकडे काही आहे समाजाने दिले तर ते समाजाचं आपण परत दिलं पाहिजे, या हेतूने आपण काम करत गेलो आणि असं बाकीच्यांनी काम करावं माझ्यासारखं मला असं वाटतं, कारण ते चांगलं आहे। 70 वर्ष जरी झाली मला वाटत नाही, म्हणजे वयाने झाले असतील, मनाने तर खरंच नाही आहे, कारण मनाने तर 40-35 वर्षाचाच आहे मी, कारण मी आजही 16 तास काम करतो आणि कंटिन्यू जर तुम्ही काम करत राहिला
तर म्हातारपण कधीच येत नाही असं माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मी युवकांना सांगेन, ध्येय निश्चित करा, संकल्प मोठे ठेवा, स्वप्न मोठी पहा आणि त्या स्वप्नाच्या पाठलाग करा, कष्ट करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा. प्रामाणिकपणा जर असेल, कष्ट करण्याची तयारी, देव तुमच्या मागं आहे. जसा आपण विचार करतो, जसा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करा, प्रगतीला सीमा नाही. तर हे होते कृष्णकुमार गोयल सर. समाजात आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून प्रत्येकाने जर का काम केलं तर निश्चितच आपल्याला आपले जे ध्येय गाठायचे ते गाठाशिवाय आपण राहणार नाही. सरांचा खरं तर 70वा वाढदिवस आहे. सरांना आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर यांचा 70वा वाढदिवस आहे आणि पुणे येथील बालगंधर्व या ठिकाणी माणसातला कोहिनूर या पुस्तकाचे देखील प्रकाशन होणार आहे. यासाठी मान्यवर उपस्थित या ठिकाणी आहेत. सर, आज कृष्णकुमार गोयल सरांचा वाढदिवस आहे, आपण काय भावना व्यक्त कराल? 70 वर्ष त्यांना झाली. त्यांनी केलेल्या कामाची संख्या फार मोठी आहे याच्यापेक्षा, आणि असे लोक जर जास्त असतील तर आपला महाराष्ट्र तरी जास्त सुसंस्कृत होईल असं मला वाटतं. हे आत्ता जे चाललं आहे ते जर कमी व्हायला पाहिजे असेल तर अशी संवेदनाक्षम माणसं जोपर्यंत आहे म्हणजे व्यवसाय करायला हरकत नसते, पण समाजासाठी कसलं भान ठेवलं पाहिजे याचं उदाहरण त्यांनी काढून दिलं. केवळ बांधकाम क्षेत्रात नाही तर कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सर, काय भावना व्यक्त कराल? नमस्कार. मला आज अतिशय आनंद आहे. माझे वर्गमित्र, माझ्या शाळेतले मित्र, एक मोठा अभिमान आहे की एक व्यक्ती शाळेत पाहिलेली आज त्यांचं 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तिचा 70 वर्षाचा प्रवास जर पाहिला तर अफाट आणि अचाट आहे. म्हणजे एक आश्चर्यचकित त्यांचा प्रवास आहे आणि खरोखरच मला स्वतःला त्यांनी जे पुण्यामध्ये जे काम केलेलं आहे, पुण्याच्या म्हणजे आपल्या नकाशावरती आज कृष्णकुमार गोयल नाव हे अतिशय ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये असं की एक क्षेत्र त्यांनी गाजवलेलं आहे. आणि त्यांनी व्यापार आणि व्यवसाय, बांधकाम व्यवसाय करताना त्यांनी जे कार्य केले, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता ह्या 2 गोष्टी राखल्या, त्यामुळे आज त्यांचं नाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आणि त्यानंतर आपली दुसरी बाजू जी आहे, साहित्य असू द्यात, लोकांना मदत करण्याची असू द्यात, तीसुद्धा त्यांनी या चांगल्या पद्धतीने हाताळली. म्हणून आज कृष्णकुमार गोयल हे ठामपणे उभे आहेत आणि त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज आपल्या सगळ्यांचे जवळचे स्नेही कृष्णकुमार गोयल यांचा वाढदिवस आहे. मगाशी मोहन आगाशे साहेब म्हटले ते खरं आहे की लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तिघांचा संचार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णकुमार गोयल आहे. बऱ्याच लोकांकडे लक्ष्मी असते पण सरस्वतीचं हे असतं, सरस्वती असते पण देव साथ पण देत नसतं, पण अशा सगळ्या गोष्टींचा संचार असणार आहे. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णकुमार गोयल. त्यांच्या भावी आयुष्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. कुमारजींचा सत्कार आज होत आहे 70व्या वर्षानिमित्त. खरं पाहिलं तर त्यांचा सर्व आपण पुण्यातला आत्तापर्यंतचा सांस्कृतिक प्रवास पाहिला. मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी चित्रपट, सर्व कलाकारांना प्रोत्साहन देणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि एका कारणाचा दुसऱ्या कारणाच्या हस्ते आज सत्कार होत आहे. काय आता हे कर्णोकर्णी ही चर्चा तर होणारच त्याची त्या ठिकाणी. पण एक आमच्या सर्व कलावंतांना, साहित्यिकांना एक तो खूप मोठा आधार आहे आणि मी त्यांना दीर्घायुष्य चिंतितो. एक कौटुंबिक वातावरणामध्ये एखाद्या आदरयुक्त व्यक्तीचा जेव्हा वाढदिवस साजरा होतो, जी भावना त्या संपूर्ण कुटुंबामध्ये असते तीच भावना आज माझ्यामध्ये आहे. कारण का कृष्णकुमारजी गोयल आणि मी नाट्य परिषदेच्या माध्यमातून गेली 27 वर्ष बरोबर काम करीत आहोत. खरं तर ते बरोबर म्हणण्यापेक्षा ते माझे वडील बंधूच आहेत आणि मला निश्चित कसं वडिलांचा वाढदिवस असू शकतो किंवा मोठ्या भावाचा असू शकतो, तीच भावना आज माझ्या मनामध्ये की माझ्या एका मोठ्या भावाच्या कृतिशील, सदैव चांगल्या कामाच्या पाठीमागं खंबीरपणे मनापासून उभं राहणं वेगळं आणि केवळ मदत करणं वेगळं आणि सहभागानं मदत करणं असणारा हा एक व्यक्ती निश्चितपणे ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्राचं त्यांनी सोनं केलेलं आहे. त्यांना निश्चितच
100 वर्ष मिळावेत अशा पद्धतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. हे माणसाचं शेवटी त्याची श्रीमंती, त्याची तो माणूस कसा आहे, किती मदत करतो, ह्यापेक्षा त्याचं कर्तृत्व किती उत्तुंग आहे, त्याहीपेक्षा किती अंतर्मनातून तो माणूस समरस झालेला असतो. श्रीमंतीनं माणसाची ओळख तर कधीच तयार होत नसते. त्या श्रीमंतीच्या माध्यमातून दडलेला जो माणूस असतो आणि त्या शून्यातून विश्व निर्माण करून समाजाप्रती असलेली जी भावना सातत्यानं सतत, तो शिक्षणाच्या माध्यमातून असू द्या, सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून असू द्या, बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या, अनेक माध्यमं त्यांनी तिथं मुक्तपणे विहार केलेला आहे. आणि त्याचं पावित्र्य ठेवण्याचं काम म्हणजे केवळ अंगावर कोणतेही शिंतोडे न उडून घेता सातत्यानं समाजभिमुख असलेले कार्यक्रम ते सहभागी होऊन राबवत असतात. कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर यांचा आज 17वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी त्यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त माणसातला कोहिनूर या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले. तर काय सांगाल, आज गोयल साहेबांचा 17वा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आले. त्याचं नाव आहे माणसातला कोहिनूर. नक्की काय कल्पना होती, याच्यामागे काय भावना व्यक्त कराल? नमस्कार, मी संजय चाकणे, प्राचार्य टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, जिथं कृष्णकुमार गोयल साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या महाविद्यालयात मी प्राचार्य म्हणून आहे. खरं तर त्यांचा 17वा वाढदिवस आणि 70 संस्थांच्या वतीने हा साजरा केला जातो आहे आणि त्याचवेळी माणसातला कोहिनूर अशा एका पुस्तकाचंही प्रकाशन होणार आहे. 70 संस्था एकत्र येणं आणि त्यांचा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा असा सत्कार करणं, मला वाटतं ही पुण्यामधली दुर्मिळ घटना आहे आणि म्हणून आपण याचं सगळ्यांनी स्वागत करूयात. धन्यवाद. सर, नक्की काय कल्पना सुचली होती ह्या मागं? जर आपण पाहिलं तर सरांनी भरपूर क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान दिले, सामाजिक असेल, क्रीडा असेल, अशा भरपूर क्षेत्रामध्ये योगदान दिले. नक्की काय कल्पना होती यामागे? हां, खरं तर सरांनी ज्या ज्या संस्थांना मदत केलेली आहे किंवा ज्या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत अशा संस्थांनी एकत्र यावं. सुरुवातीला जेव्हा 70 संस्था ठरवल्या त्यानंतर आणखीन 51 संस्था अशा आल्या की अरे आम्हाला पण सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यामुळे सगळ्याच सामाजिक, क्रीडा, राजकीय अशा सगळ्या संस्था एकत्र येऊन हा सत्कार होतो आहे. आणि सत्काराचं स्वरूपच अर्थातच मानपत्र अशा स्वरूपाचं आहे आणि त्यांचं एक पुस्तक माणसातला कोहिनूर असं येतो आहे. कारण ते कोहिनूर तर आहेच, त्यांचा कोहिनूर ब्रँड मोठा आहे, पण ते माणसाच्या मनामनात, हृदयात रुजलेला कोहिनूर आहे. आणि म्हणून म्हणजे हिरे तर सगळेच असतात, परंतु एखादाच कोहिनूर लाखातला असतो आणि म्हणून ह्या कोहिनूरांचा सत्कार करणं असं यामागचा उद्देश होता. नमस्कार, आज आपल्या माननीय कृष्णकुमार गोयल सरांचा 17वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सरांचे आणि माझे संबंध जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीपासून आहेत. पिंपरी चिंचवडला आम्ही एकत्र काम केलेलं आहे तिथे आणि त्यानंतर मला कृष्णकुमार गोयल सरांचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य मिळालेलं आहे आणि आत्ताही मिळत आहे. आम्ही पंडित बिरजू महाराज हे नृत्य महोत्सव दरवर्षी करतो, त्याला त्यांचं सर्व सहकार्य गोयल सरांचं असतं. पुन्हा एकदा मी गोयल सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की कृष्णकुमारजी गोयल हे नेहमी कलावंतांचे पाठीराखे असे मानतो आम्ही आणि त्यांचा हा 17वा वाढदिवस पुण्यातील 70 संस्था एकत्र मिळून करतायत आणि या संस्थेमध्ये आमच्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा आम्हाला सहभाग देता आला. चित्रपट महामंडळ असेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असेल किंवा बालगंधर्व परिवार असेल, अशा सांस्कृतिक अनेक संस्थांची निगडीत गोयल सर आहेत आणि त्यामुळे निश्चित आम्हाला आनंद आहे. त्यांचं असंच भावी आयुष्य सुखसमृद्धी समाधानाचं जावं, आरोग्यमय जावं आणि त्यांच्या हातून ज्याप्रमाणे कलाकारांच्या ते पाठीशी उभं राहतात ते सतत आमच्या पाठीशी उभे राहोत, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सूर्यकांत पाठक, ग्राहक पेठेचं काम पाहतो. कृष्णकुमार गोयल आणि माझा परिचय तसं म्हटला तर कॉलेज जीवनापासून आहे. ते MES कॉलेजमध्ये BCom झाले, मी BMCCमध्ये BCom झालो. परंतु माझा त्यांचा अधिक जवळचा परिचय हा सहकार क्षेत्रात ते काम करायला लागले तेव्हा झाला आणि अधिक जवळून परिचय झाला तो भारत भारती या संस्थेत काम करत असताना झाला. भारत भारतीचं मी गेले 8 ते 10 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि ते महाराष्ट्र स्तरावर आता काम करत आहेत.
तो भारत भारतीच्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा आम्ही मिटिंगला एकत्र येत असतो आणि त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व की जे अनेक संस्थांचं सध्या दातृत्व करतात. विशेषतः पुणे फेस्टिवलचा विषय केला तर कृष्णकांत जीचं निधन झाल्यानंतर दुसरे कृष्णकांत हे पुढं आले आणि पुणे फेस्टिवलची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यामुळं आता पुणे फेस्टिवलला एक चांगला आश्रयदाता मिळाला असावा. पुण्यातल्या अशा अनेक संस्था आहेत की ज्याला कृष्णकांत गोयल हे आश्रयदाते म्हणून काम करत असतात. त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी रवी वाघ, क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राचा माजी अध्यक्ष आहे आणि ऑल इंडिया ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचा आत्ता मी अध्यक्ष आहे. आणि कृष्णकुमार गोयल सरांचं आणि आमचं क्रिकेटच्या संदर्भात 2011पासून आमच्यासाठी कृष्णकुमार गोयल सर काम करतात. मागील 12 वर्षांपासून ते ब्लाइंड क्रिकेटसाठी विशेष करून काम करतात, महाराष्ट्र ब्लाइंड क्रिकेटसाठी. आणि आता ऑल इंडिया क्रिकेट होणार त्यासाठी सुद्धा त्यांचा सहभाग असणार आहे. तर आज आम्हाला अतिशय आनंद झाला की सरांचा आज 70वा वाढदिवस आहे. तर आमच्या सर्व दृष्टीहीन क्रिकेट असोसिएशन आणि सर्व खेळाडूंच्या वतीने कृष्णकुमार गोयल सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. आलेलं सरांचं हे 70वं वर्ष त्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, यशाचं आणि आरोग्यदायी जावो. त्याचप्रमाणे आज जसा 70वा वाढदिवस आज आपण सर्वांनी इथं साजरा केला, त्याचप्रमाणे सरांची 75वा वाढदिवससुद्धा आपण असाच दिमाखाने पुढे साजर करणार आहे. तर परत एकदा कृष्णकुमार गोयल सरांना ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर यांचं खरं तर 70वा वाढदिवस आहे. म्हणायला आकड्यामध्ये जरी सर 70 वर्ष झाले असले तरी अजूनही मनाने तरुण आहेत. कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून सरांनी अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करत अनेक तरुणांच्या हाताला रोजगारही दिलेला आहे. आज कोहिनूर ग्रुप आपण जर पाहिला तर या संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवड या संपूर्ण ठिकाणी कोहिनूर ग्रुपचं अतिशय घरांचं जे काही बांधकाम आहे ते दर्जेदार घरांचं बांधकाम पूर्ण करून अनेकांच्या घराचं स्वप्न पूर्णाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर कोहिनूर ग्रुपचे जे संस्थापक अध्यक्ष आहे कृष्णकुमार गोयल सर यांच्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती ज्या भावनेने आला असेल, ज्या हेतून आला असेल, त्यांच्या प्रत्येकाचा त्या ठिकाणी आलेला त्याला परत न पाठवता कुठे ना कुठे त्या प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करण्याचं काम सरांचं राहिलेलं आहे. केवळ बांधकाम क्षेत्रच नाही तर कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये सरांचं एक मोलाचं योगदान राहिलेलं आहे. ज्याप्रमाणे त्यांच्या फर्मचं नाव कोहिनूर ग्रुप आहे त्या पद्धतीने कोहिनूर सारखंच सरांचं काम आजपर्यंत या संपूर्ण समाजामध्ये राहिलेलं आहे. अशा कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सरांना मी माझ्या आपला आवाज न्यूज नेटवर्क, आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आज कृष्णकुमार गोयल म्हणजे आमच्या आदरणीय काकांचा 70वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण पुण्यामध्ये साजरा करत आहोत. आज सकाळी आमच्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये 70 ज्यांनी विशेष काम केले अशा लोकांचा सत्कार आम्ही खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने सरांचा वाढदिवस साजरा केला. आणि आज या ठिकाणी बालगंधर्वला 70 संघटनेने मिळून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संघटनेने मिळून या ठिकाणी सरांचा सत्कार ठेवलेला आहे. आणि सरांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण की विविध पैलू असलेले असं सरांचं व्यक्तिमत्व विविध क्षेत्रामध्ये, उद्योग असो, शैक्षणिक असो, मनोरंजन असो किंवा सामाजिक कामात असो, सर्व कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो. आणि एक खूप उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आणि लोकांना प्रोत्साहन देणं आणि लोकांकडनं चांगलं शिकवून त्यांच्याकडनं काम करून घेणं यामध्ये सरांची हातोटी आहे. आणि सरांबद्दल म्हणजे सर एक यशस्वी पुण्यातले उद्योजक आणि सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचे एक ठसा त्यांचा आहे. तर मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्याला खूप शुभेच्छा देतो. मी खडकी शिक्षण संस्थेचा सेक्रेटरी आहे आणि ते अध्यक्ष आहेत. त्यामुळं आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी आमच्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये इतक्या नवीन गोष्टींची डेव्हलपमेंट केली आहे. त्यामुळं आमची खडकी शिक्षण संस्थाही पुढच्या मार्गावर आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार असतो. आज आमच्या संस्थेला त्यांनी
15 प्रोजेक्टर LCD प्रोजेक्टर इंटरॅक्टिव्ह प्रोजेक्टर आमच्या संस्थेला दिले आहेत. असा सर्व गोष्टीत त्यांना जिथे जिथे गरज असेल तिथे ते मदत करत असतात. त्यांच्या भावी आयुष्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची तब्येत आणि पुढचं त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानात जावं अशी मी भगवानचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. आदरणीय कृष्णकुमारजी गोयल आमचे मार्गदर्शक व दीनदलित पददलितांचे कैवारी, आज त्यांचा 17वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी खडकी शिक्षण संस्था, बोपुडी काँग्रेस व अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय भारतातले प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर अरुण फिरोदिया, ज्यांचा आज सत्कार आहे. माझ्या दृष्टीने आज त्यांचा खरोखर विशेष दिन आहे. ते आदरणीय कृष्णकुमार गोयल, मिसेस गोयल, आदरणीय मोहन आगाशे, आदरणीय रामदास फुटाणे सर, राजेशजी पांडे, सचिन इटकर, भाऊसाहेब भोईर आणि संजयजी चोडिया. मला आज अतिशय आनंद आहे. माझ्या वर्गमित्राचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. हा खरोखर माझ्या दृष्टीनं फार अभिमानाचा दिवस आहे. अभिमान यासाठी की 50-60 वर्षापूर्वी आम्ही एका वर्गात शिकलो. मी दापोडीहून चालत येत होतो, ही बोपुडीहून चालत येत होती आणि आलेगाव हायस्कूलला आम्ही शिकत होतो. हा प्रवास मी बघितला त्यावेळेसचा. त्यावेळेला सोयी काहीच नव्हत्या आणि आत्ता जर त्यांचं यश पाहिलं तर खरोखर भरून येतं की एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय करू शकते. आणि ती जी त्यांची जी स्फूर्ती आहे, जी तडप आहे, खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे त्याला शब्दात वर्णन न करण्यासारखा प्रवास आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपलं आयुष्य ठरवावं की मला काहीतरी व्हायचं आहे आणि हे ते 65 ते 70च्या दरम्यान असणाऱ्या आमच्या वयाला ते आयुष्य ठरवण्याचा खरोखर आम्ही तितपत म्हणजे तयार झालो होतो की मला माहीत नाही. पण आपल्या वर्गातली एक व्यक्ती आज ह्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आपला ठसा उमटवते, आपलं नाव सुवर्णाक्षराने लिहिते, याचं खरोखर मोठं कौतुक आहे. माणसानं जन्माला यावं, साध्य केल्याशिवाय जाऊ नये या मताचा मी आहे. नाही तर आला काय गेला काय सारखं आहे. म्हणजे 1984 साली त्यांनी आपल्या कंपनीचं नाव ठरताना कोहिनूर ठेवलं. म्हणजे किती मोठी दृष्टी आहे त्यांची, विचार करा. त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं. पण 84 साली एखाद्या व्यक्तीने असं ठरवावं की कोहिनूर हिरा आपण ऐकून आहोत, पण या व्यक्तीने नाव देतानाच एकदम आपल्या याला हार्डवेअर शॉपला कोहिनूर एजन्सीज नाव दिलं. आणि आज खरोखर 70 वर्षांचं त्यांच्याकडे पाहिलं, 70 वर्षाचं आज त्यांचं वय झाले. आपल्या कंपनीचं त्यांनी खरोखरच कोहिनूर हे नाव साध्य केले. आजचे सत्कार मूर्ती गोयल साहेब, आम्हाला गुरुस्तरी असणाऱ्या अरुण फिरोदिया, पी.डी. पाटील, नाना भाऊसाहेब, सुनील, सचिन, राकेश पांडे, या व्यासपीठावर करतो अशी उभी राहायची सवय नाही मला. मी वेगळ्या कारणासाठी या व्यासपीठावर उभा राहतो.
पण जसं कृष्णकुमारांना वेगवेगळ्या रस्त्याने जावं लागलं तसं आज माझ्या रस्त्याला हे आलंय. मी त्यांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटलेलं आहे आणि मला कायम आश्चर्य वाटतं की एकाच माणसाला देव इतक्या गोष्टी कशा देतो. त्याला 10 बाय 10ची खोली पण देतो आणि त्याला टोलेजंगी इमारत पण देतो. जीवनात शिकायचं कसं, आयुष्य ही शाळा समजून ते जेवढे शिकलेत तेवढं अख्ख्या कॉलेजमध्ये मी शिकलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं शाळेत आणि कॉलेजात वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे उमेदवारी केली असती तर मला सुद्धा बरं काहीतरी जमलं असतं कदाचित. पण ते न जमल्यामुळे मी सगळं आपला अभिनयच करतो. म्हणजे नुसतंच दाखवायचं आपण कृष्णकुमार गोयल आहोत, खरे ते आणि आपण अभिनय. असं इथल्या खूप लोकांच्या बाबतीत मी म्हणू शकतो. आणि हल्लीची जी मोठी समस्या, लोकांना काही झालं की निराश वाटतं, काही वाटतं. असे कुठल्याही क्षणी जर त्यांनी हे पुस्तक जवळ ठेवावं, शक्यतो उशाशी घेऊन झोपावं, म्हणजे वाचलं नाही तर डोक्यात जाईल आपोआप. माझा वैद्यकशास्त्राचा अभ्यास मी असाच केलाय. यांना अनेक विषयांमध्ये रुची आहे आणि उत्तम टेस्ट ज्याला म्हणतात, चांगली रुची, साहित्यातली, संगीतातली, माणसांची उत्तम पारख, आणि हे सगळं असून सुद्धा अत्यंत विनम्र स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यापैकी काही जीव जो मला पुढच्या जन्मात मिळाले तर माझ्या पण 70व्या वाढदिवशी लोक बोलतील असं चांगलं काहीतरी असं मला वाटतं. त्यांच्यामुळे मला कळलं की हे वाचल्यावर मला कळलं की आपल्यात किती उणीव आहेत. केवळ लोक चांगले असल्यामुळं ते माझ्यावर प्रेम करतात, पण ज्यांच्यावर प्रेम करावं अशी खरी लायकी आहे ते आज इथे आहेत. आपण सगळ्यांनी करावं आणि करत असा. श्रीमान कृष्णकुमार गोयल जी, प्रख्यात उद्योजक अरुण कुमार पिरोदिया जी, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पी.डी. पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र सचिन इटकर, सुनील महाजन, डॉक्टर संजय चाकणे, समोर बसलेले पुण्यातील सर्व विविध क्षेत्रातले मान्यवर नागरिक, माता बंधू भगिनींनो, व्यक्तिमत्वाचा परिचय आपण रोज त्यांच्या भेटण्यातनं, गप्पातनं घेत असतो, पण जेव्हा त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करायचा अशा प्रकारची कल्पना सुनील महाजन यांनी मांडली आणि 70 संस्थांची यादी करायला घेतली. महाजनांना म्हटलं आता हे 70च्या 700 होतील, आपल्याला यावर्षी 70च संस्था घ्यायच्या आहेत. कारण इतका त्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्वाप्रमाणे मोठा दांडगा जनसंपर्क कृष्णकुमार गोयलजींचा आहे. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात, मी मगाशी बोलताना असं म्हटलं की खूप लोकांना लक्ष्मीचं वरदान असतं पण सरस्वतीचं कधी कधी नसतं. खूप लोकांना लक्ष्मी आणि सरस्वती असतं पण दुर्गेचाही कधीतरी संचार लागतो. पण असं लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा
सगळ्यांचा संचार असणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कृष्णकुमार गोयलजी आहेत. म्हणजे ते खडकी शिक्षण संस्थाही तितक्याच व्यवस्थित चालवतात. जबाबदारी मिळाली तेव्हा बँकेचंही काम त्याच पद्धतीने बघितलं, आपल्या व्यवसायाचंही काम बघितलं. आणि त्यामुळे अशा एका व्यक्तिमत्वाचं रोज लोकांमध्ये राहणारा, लोकांमध्ये सहज मिसळणारं असं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा वाढदिवस एका सार्वजनिक व्यासपीठावर साजरा करावा अशी कल्पना समोर आली. त्यांच्यावरचा एक अंकही काढण्याची कल्पना समोर आली. त्यांना एक मानपत्र देण्याची कल्पना आली. आणि हे करत असताना जसा त्यांचा सन्मान आहे तसं खरं म्हणजे अशा प्रकारच्या चळवळीतल्या माणसाचा सन्मान करत असताना समाजामध्ये एक संदेश देण्याचाही हा एक चांगलं माध्यम असतं. आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमाला एक सार्वजनिक स्वरूप या ठिकाणी दिलं. आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. कृष्णकुमार गोयलजी, आपल्याला खूप दीर्घायुष्य लाभो. आपल्या व्यक्तिमत्वाचं असणारं वैशिष्ट्य, आपल्या डोक्यावर कायम बर्फ असतं, आपल्या तोंडात कायम साखर असते आणि आपल्या पायाला एवढी भिंगरी आहे की आपण खूप काम करता. असंच काम तुमच्या हातून समाजाचं घडो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र परिवारच आहे सगळा, पण परममित्र कृष्णकुमारजी, भाऊसाहेब भोईर, रामदासजी, आगाशे सर, पी डी पाटील सर आणि सर्व मित्र, आज या मित्रपरिवारात बोलण्याची मला संधी मिळत आहे तर मला फार आनंद होत आहे. त्यातही कृष्णकुमारजींच्या 17व्या वर्षाला अभिष्टचिंतन करण्याची संधी मला मिळत आहे, हे माझंच भाग्य आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वानवा. म्हणजे काय, 100रातील एक माणूस शूर निघतो, 1000रातील एक माणूस पंडित निघतो, 10,000 एक वक्ता निघतो. पण दाता असेल किंवा नसेल, पण आपल्या सर्वांचं हे मत भाग्य आहे. असे दातृत्व असलेले कृष्णकुमारजी आपल्यामध्ये आहेत आणि ते त्यांची 70वी आपल्याला आज साजरी करण्याचा आनंद मिळत आहे. तर कोहिनूर शब्दाबद्दल आता लोक बोलले. माझं असं म्हणणं आहे की आपण मध्यंतरी इंग्लंडच्या राणीला सांगितलं की तू आता आमचा कोहिनूर हिरा परत कर. आहे की आमच्याकडे? तू तिथेच ठेव, आम्हाला आमचा कोहिनूर पाहिजे. तर असे खूप संस्थांना मदत करणारे आणि मितभाषी पण मधुरभाषी असे जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांना भावत आहे. कॉस्मॉस बँक, बँकिंगपासून बांधकाम क्षेत्रापर्यंत 90 लाख स्क्वेअर फूट बांधकाम यांनी केलं. 90 लाख. आपण घर बांधतो ते 4-5 हजार स्क्वेअर फूटचं बांधतो, म्हणजे 90 लाखाचं घर बांधले. तर एवढं मोठं कर्तृत्व बँकिंग सांभाळणे समर्थपणे आणि सर्व संस्थांना मदत करणे. संस्था म्हणजे किती, आता मी रोज चिंचवडला कामाला जातो. चिंचवडला यांची संस्था आहे का? आहे. दापोडीला आहे का? आहे. खडकीला आहे का? आहे. रस्त्यात प्रत्येक ठिकाणी गोयल यांची संस्था आहेच. अशी सर्व गावामध्ये संस्था पुण्यात तर आहेतच, पण पुण्याच्या बाहेर सुद्धा असं यांनी यश प्राप्त केलेलं आहे की आता पुण्याच्या बाहेर कुठे जाऊ
की पुण्यातच राहू असा प्रश्न निर्माण होतो. तर आम्हाला सर्वांना फार अभिमान आहे की दापोडीला यांनी सुंदर कॉलेज काढलेलं आहे. कारण मी दापोडीमध्ये बरीच वर्ष होतो. माझ्या वडील एस टी वर्कशॉपमध्ये दापोडीला वर्क्स मॅनेजर होते. तर मी दापोडीला बरीच वर्ष होतो आणि मी बसनी पुण्याला जाते तसे. त्या दापोडी गावाचा विकास यांनी फार चांगला केलेला आहे. तसंच खडकीचा सुद्धा. खडकीला काही नव्हतं, एक खडकी बाजार होतं फक्त आणि बाकी सगळं मिलिटरी कॅन्टोन्मेंट होतं. यांनी सुंदर आलेगावकर हायस्कूलला मदत केलेली आहे. बोपुडी तर यांचं गावच. मी त्यांचं दुकान पाहिलेलं आहे लहानपणी. त्या छोट्या दुकानातून त्यांनी शिक्षण घेत घेत, व्यवसायाचं शिक्षण घेत घेत सचोटीने काम कसं करायचं हे ध्येय समोर ठेवलेलं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं तुकाराम महाराज म्हणाले. त्यांनी उत्तम व्यवहाराने धन मिळवलेलं आहे. यांच्याबद्दल, कोहिनूर ग्रुपबद्दल कधी कोणी कुठेही तुम्हाला वावगा शब्द कोणी काढलेला सापडणार नाही. त्यांचं यश याच्यातच आहे की उत्तम व्यवहार करून त्यांनी धन मिळवलं आणि त्या धनाचा उपयोग दातृत्वात केलेला आहे. वा. तर असा हा आदर्श आपल्या सर्वांच्या पुढे आहे. या आदर्श व्यक्तिमत्वाचे आणखी पैलू आपल्याला दिसावेत. आणखी 30 वर्ष कमीत कमी आपल्याला यांचं उत्तुंग भविष्य बघायला मिळावं. तर हे कोहिनूर आहेत की हिमालय आहेत असे आपल्याला प्रश्न पडेल काही वर्षानंतर. यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि आपल्या सर्वांना असंच स्फूर्तिदायक यांचं जीवन राहो अशी कामना करतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित पद्मश्री आदरणीय अरुणजी फिरोदिया व आदरणीय वहिनी जयश्रीताई फिरोदिया, या कार्यक्रमाला या ठिकाणी गौरव समितीच्या विनंतीला मान देऊन आलेले आदरणीय आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते, चरित्र अभिनेते, नाटक, सिनेमा, कथा जिथे पाहाल तिथे आदरणीय डॉक्टर मोहन आगाशे सर, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू, ज्यांनी झिरो टू हिरो म्हणजे ज्ञानदानाचं प्रचंड काम संपूर्ण भारतात केलं, ते माझे मित्र डॉक्टर पी डी पाटील, रामदासजी फुटाणे, कवी वाचलेटिका म्हणून आपण रोज त्यांच्या कविता चारोळ्या वर्तमानपत्रामध्ये वाचतो. पुणे विद्यापीठाचे सर्वे सर्व म्हटलं तरी चालेल माझे मित्र राजेशजी पांडे, सुनील महाजन, ज्यांच्या अथक प्रयत्नांना हा कार्यक्रम, ज्याचा आग्रह होता की हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. मी त्याला नाही म्हणत होते, म्हणजे नाही आपल्याला करायचा आहे, आणि तो 8 तास केला आणि आज त्याने तो पूर्ण केला. नाट्य परिषद सांस्कृतिक चळवळीमध्ये मी ज्यांच्यामुळे आलो, उद्योग नगरीचं सांस्कृतिक नगरीमध्ये रूपांतर करायचा बिडा जेव्हा घेतला होता, ज्यात अग्रभागी होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष माझे मित्र भाऊसाहेब होईल, ते तेव्हापासून तेही अध्यक्ष आहे. 25 वर्ष झाली मी उपाध्यक्ष आहे. 25 वर्ष आमच्याकडे काही इलेक्शन झालं नाही. त्याचप्रमाणे सचिनजी इटकर, तरी खूप आग्रह होता त्यांचाही सचिनजींचा की आपण या ठिकाणी असा कार्यक्रम केला पाहिजे. कारण माझी फारशी इच्छा नव्हती, म्हटलं स्वतःहून आपण गावगाव केल्यासारखं होईल किंवा 70 केलेले खूप लोक आहेत, तर आपल्या वाढदिवसाची काही गरज आहे, रेग्युलर प्रमाणे होईल. पण या सर्वांच्या पाठबळ देणारे आमच्या टीकाराम जगन्नाथ कॉलेजचे प्राचार्य, कार्यक्षम प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे, माझी सुविद्य पत्नी राजबाला गोयल, संजयजी चोरडिया, या ठिकाणी डॉक्टर विनोद शाह भौतिक
आहेत की नाही मला माहीत नाही. आहेत का विनोद शाह? विनोद शाह मंचावर या ना तुम्ही. तिथं मला वाटलं तुम्ही दिसला नाही मला. या ना पुढे या ना प्लीज. डॉक्टर जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर विनोद शाह, ज्यांच्यामुळे आम्ही पाहिलं गरिबांचं किती म्हणजे संपूर्ण आयुष्य मीनाताईंनी आणि विनोद शहांनी गरिबांसाठी पूर्ण आयुष्य वेचलं. तेही आज या ठिकाणी आहेत. माझे दोन्ही बंधू राजेंद्र सुभाष, डॉक्टर सुभाष, माझी बहीण उषा, आणि या सभागृहामध्ये जवळजवळ सर्व क्षेत्रातील लोक आहेत. कॉर्पोरेट बँकेचे आमचे अनेक पदाधिकारी आहे, अधिकारी आहेत, माजी अधिकारी आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक आहेत, आमच्या खडकी शिक्षण संस्थाचे अनेक शिक्षक आणि प्राचार्य इथं आहेत. अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे आमचे सर्व पदाधिकारी आहेत. वेगवेगळे आमच्या महिला समितीच्या अध्यक्षा, युथ क्लबचे अध्यक्ष, कला क्षेत्र असेल, क्रीडा असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, अशा वेगवेगळ्या बऱ्याच लोकांना तर बरेच वर्षानंतर आज मी या ठिकाणी भेटतोय. प्रत्येकाचा कुठे ना कुठे संबंध आला. आणि खास करून माझे सर्व पत्रकार मित्र, म्हणजे सर्व वर्तमानपत्राचे लोक आता मला त्या हॉलमध्ये भेटायला आलते, आणि सर्व चॅनल्स म्हणजे मोठमोठ्या चॅनलचे लोक, म्हणजे मला स्वतःलाच असं वाटायला लागलं की मी काय मिनिस्टर आहे का आमदार आहे का खासदार आहे माहिती नाही मला. आजची परिस्थिती माझी फार वेगळी आहे. माझ्या मनाची चलबिचल अशी आहे, मी अशी कधी अपेक्षा केली नव्हती आयुष्यामध्ये असा काहीतरी दिवस येईल. पण खरोखर सुनीलने आणि त्यांच्या सर्व टीमने, आमच्या समितीने हे घडवून आणलं. मला असा अहसास झाला की फार मोठा मनुष्य मी यापुढे शहरात झालो आहे, पण वास्तविक मी जमिनीवरच आहे. मला वाटतं, मी आत्ताच चॅनलने सांगितलं की या जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य आज मी आहे, कारण आपल्यासारखे सगळे दिग्गज या सभागृहामध्ये आहेत. आपण इतकं प्रेम दिलंय, इतक्या लोकांनी स्तुती केली, इतक्या लोकांनी लेखामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये मी जेव्हा लेख सकाळी वाचले, मलाच माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या लोकांनी जर प्रेम दिलं तर अजून जगात काय पाहिजे आपल्याला. आणि हेच आयुष्याचं गमक जे आहे हे मी बालपणापासून करत आलो होतो. माझं पहिल्यापासून ध्येय होतं की फक्त पैसा कमवायचा, उद्योग व्यवसायातच नाव कमवायचं असं नाही, तर जे जे क्षेत्र आहे, राजकारण सोडून जेवढी क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये काम करायचं असं मी ठरवलं. खरं मला राजकारणात जायची इच्छा होती, पण माझ्या आई वडिलांनी तेव्हा नकार दिला. मी 25-26 वर्षाचा असताना तेवढे राजकारणात गेला तर घरात बाहेर हो, राजकारणात जायचं नाही. तुला काय करायचं, राजकारणात जाऊन लोक पैसे कमवतात, धंद्याकडून पैसे कमवू की. तर त्यामुळं ते ठरवलं. आणि आपण सांगितलं आता सर्व हिस्ट्री सांगत नाही. किराणा मला दुकानात सुरुवात झाली, मग किराणा धंदा करायचा नव्हता, मला काहीतरी मोठं करायचं होतं, पण पैसे नव्हते. वडील म्हटले माझ्याकडे भांडवल नाहीये, तुला काय करायचं, विदाऊट पैसे काय करता येतील तर बघ. 1978 साली 74ला माझं लग्न झालं. आता त्यावेळेला मी सामाजिक कार्यात असल्यामुळे, पुढारपट असल्यामुळे घरी रोज 5-50 कप चहा पाजावा लागायचा फुकटचा पब्लिकला, कारण मला नगरसेवक व्हायचं होतं म्हणून. पण आई वडिलांनी निश्चित सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही. आणि लग्न झाल्यानंतर मिसेस आली, राजमाला माझी पत्नी, आणि मग घरचे म्हणाले तुलाही सांभाळायचं, तुझ्या पत्नीलाही सांभाळायचं, काय चाललंय हे, 2000 रुपये महिना तरी कमवतो कमीत कमी. आणि मग मी ठरवलं, मिसेसही मला म्हटली की रोज तुम्हाला बोलतात, तुम्हाला काय वाटत नाही का, काहीतरी आता धंदा बिंदा बघा, आता बाद झाले राजकारण, समाजकारण. आणि त्या दिवशी मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राजकारणात जायचं नाही. आणि टेल्को फिलिप्स कंपनीला माल म्हटलं काहीतरी मोठं किराणात मिळते, मोठा धंदा कुठला, तर कंपन्यांना माल पुरवणं. आणि माल पुरवण्यासाठी मी जायचं ठरवलं, पण भांडवल कुठे. वडील म्हटले 20,000 रुपये माझ्याकडे आहेत, 20,000 रुपये तुला काय भांडवल करायचं ते कर. ते म्हटलं ठीक आहे, पण माझ्या वडिलांची पत खूप होती मार्केटला, आणि त्यांच्यामुळे उधारीवर माल मला मिळत गेला.
टेल्को सारख्या मोठ्या कंपनीमध्ये त्यावेळेला मला आठवतंय 78 साली फार मोठे 3-4 लाख रुपये त्यावेळेला फार, म्हणजे आत्ताचे 40 लाख रुपये, तेव्हाचे 3-4 लाख रुपये म्हणजे. आणि मी माल पुरवायला सुरुवात केली, उधारीवर माल आणायचो आणि उधारीचाच माल जो आहे तो टेल्कोला द्यायचो. टेल्को तर 30 दिवसात पैसे मिळायचे आणि तेच पैसे ज्या दिवशी चेक मिळायचा त्या दिवशीच मार्केटची चेक लागायची, चेकच्या आधी चेक बँक पास करायची. त्यामुळे त्यावेळेचे आमचे बुगदे साहेब MD होते बँकेचे आणि त्यांनी मला मदत केली आणि 5,000 रुपये कर्जही त्यावेळेला बँकेने मला दिलं आणि त्यामुळे मी टेल्कोचा धंदा करू शकलो आणि त्याच्यामध्ये माझं खूप नाव टेल्कोमध्ये झालं. पैसे कमवायला लागलो. वडील 1 वर्षानंतर म्हटले माझे 20,000 रुपये परत दे. त्यांनी व्याजासकट 2400 रुपये व्याज घेतलं, 20,000 मुद्दल घेतलं, 22,400 रुपये माझ्याकडे मागितले. तर मला राग आला, अरे म्हटलं तुमचा मुलगा आहे मी, माझ्याकडे व्याज कशाला घेता. पण वडिलांनी ते जे शिकवलं त्यावेळेला की अरे मी जरी तुला वडील असलो तरी बँकेतनं जर कर्ज घेतलं असतं तर व्याज द्यावं लागलं असतं ना, तर तू तुझ्या नफ्यातनं तो व्याज बाजूला काढ. 22,400 त्यांनी माझ्याकडनं घेतले आणि शून्य भांडवलात ही निर्मिती झाली. ती आजपर्यंत जे काही आपण दिसतोय, तर त्यामुळे मला वाटतं वडिलांचेच आशीर्वाद आहे, आई वडिलांचे, असं मला वाटतं. त्यांच्या या वृत्तीमुळे, त्यांच्या या कडक धोरणामुळे आणि आईच्या प्रेमामुळे, आईचा नेहमी मला आशीर्वाद असायचा. आई नेहमी मला म्हणायची की तू फार मोठा मनुष्य होणार. मी म्हणणार घरी आपल्या खायची पंचायती कसला मोठा मनुष्य होणार मी, इथं तर कसलीच सुविधा नाही आपल्याकडं. आई म्हणायची काळजी करू नको, तू फार मोठा व्यापार करशील, चांगलं काम होईल, तुमचे सर्व भावनांचं चांगलं होईल. आणि अशातनं ही सुरुवात झाली. टेल्कोमध्ये पैसे कमवले, घर बांधलं. घर बांधल्यानंतर म्हणजे त्यावेळेला काही जास्त खर्च लागला नव्हता, 5-6 लाखात घर झालं. आणि घर बांधल्यानंतर मला वाटलं की किराणा धंद्यापेक्षा हार्डवेअरचा धंदा करावा आणि म्हणून हार्डवेअरचा धंद्याची सुरुवात केली. 5 मे 1983 मी ठरवलं की आपला धंदा बदली करायचा आहे. कारण टेल्कोमध्ये मला रोज 150 किलोमीटर स्कूटर चालवायला लागायची. मार्केट आणि ते गुंटेकडे 3-3 चक्रा दिवसात व्हायच्या आणि एकदम चेहरा रात्री पांढरा व्हायचा त्या हवेमुळे. आणि स्कूटरी आमची जुनी असायची, तुटकी बटकी स्कूटर असायची. कसं तरी आम्ही आपलं टेल्को गाठायचो रात्री 2 वाजता, 1:30 वाजता, 1 वाजता, असं करत करत खूप कष्ट केले. आणि जेव्हा वाटलं की आपण आता, माझी थोरली बहीण आहे आज ती इथं आलेली जालन्याला, ती मला म्हटली भाई तू हे जे रोज फिरण्यात धंदा करतो हा करू नको, तू आता काहीतरी बैठा स्थायी धंदा कर, एका ठिकाणी बसता येईल, त्या एका ठिकाणी बसून जो धंदा करता येईल तो कर. तिची ती गोष्ट मला पटली. कारण घरी कोणी फोन केला कृष्णकुमार कुठे आहे, आम्हाला काय माहिती, सकाळी जातो रात्री येतो, म्हणजे आम्ही जसं काही गरजच नाही, काही असंच वाटायचं. आणि त्यामुळे बहिणीला वाटलं की मी एक स्थायिक बिझनेस करावा आणि मग मी ठरवलं की हार्डवेअरचा आपण धंदा करूया. हार्डवेअरच्या धंद्याच्या माध्यमातून जेव्हा सुरुवात झाली की काय या कंपनीचं नाव ठेवावं, मी 2-3 दिवस विचार करत होतो की कुठल्या नावाने आपण बिझनेस चालू करावा. मी खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर एक दिवशी रात्री मला सहज सुचलं की जगात सगळ्यात बेस्ट काय. इंग्लंडमध्ये आपला हिरा आहे कोहिनूर हिरा. आपण कोहिनूर हिऱ्याप्रमाणेच राहण्याचा प्रयत्न करू, त्याप्रमाणेच बिझनेस करू, त्याप्रमाणेच वागणूक ठेवू. आपण आपल्या फर्मचं नाव कोहिनूर एजन्सी ठेवूया. आणि त्यामुळे ती कोहिनूर एजन्सीचा उगम जो आहे 15 मे 1983 कोहिनूरचा उगम झाला. आणि त्यानंतर मी कोहिनूर हे नाव आपल्या सर्व व्यवसायात ठेवलं. नाव ठेवलं पण तुमची जबाबदारी वाढली ना. जर तुम्ही नाव कोहिनूर ठेवलंय तर त्याप्रमाणे तुमच्या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. आणि 2 लोकांपासून आमची कोहिनूर एजन्सी सुरू झाली. खूप त्रास झाला, 1 वर्ष लॉस आला कारण माहीत नव्हतं जास्त. पण कालांतराने तो व्यवसाय वाढत गेला. कारण सचोटीने प्रामाणिकपणाने काम करत गेलो. त्या धंद्यात आलो तेव्हा दिग्गज लोक त्याच्यात होते, खूप कॉम्पिटिशन होती आणि मला त्या व्यवसायाची जास्त माहिती नव्हती. पण मी कुठल्याही व्यवसायात असतो तर हरत नाही कधीही, असं स्वतःहून माघार घेत नाही. माझा जिद्दी स्वभाव आहे की आपण त्याच्यावर मात करू म्हणून. आणि मी ठरवलं काय करायचं, तर माझा कॉम्प्युटर 8 वाजता दुकान उघडायचं, मी 7 वाजता उघडायला लागलो. 1 तास 7 ते 8 मध्ये नवीन कस्टमर येतील, तो 1 वाजता बंद करायचा आणि 2:30ला उघडायचा. मी 1 ते 2:30 चालू ठेवायला लागलो.
आणि तो 7 वाजता दुकान बंद करायचा. मग मी रात्री 10 पर्यंत चालू ठेवलं. म्हणजे सकाळी 7 वाजता उघडलेलं कोहिनूर रात्री 10 वाजता बंद करायचं. म्हणजे 15 तासाची ड्युटी ही मी आमच्या कोहिनूरमध्ये केलेली आहे. माझे धाकटे बंधू राजेंद्र इथं आहे, ते सुद्धा त्यावेळा त्यांचाही मला सपोर्ट मिळाला. आणि कोहिनूर भट्टा बनता संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये नंबर 1 का झाला तर प्रामाणिकपणे आपण धंदा केला, कोणालाही कधी फसवलं नाही. आणि त्या जोरावर ते गुडविल वाढत गेलं. वाढता वाढता आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये गेलो. आमच्याकडे बिल्डर यायचे माल घ्यायला, स्कूटर यायची येताना. 2 वर्षातच मारुती कारने जायचे. आम्हाला वाटलं यार कन्स्ट्रक्शन धंद्यात फायदा भरपूर आहे, तर मी म्हटलं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये वळूया. आणि त्यामुळे आम्ही नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये वळालो. आणि हे करता करता हा कोहिनूरचा पसारा वाढत गेला. आज परमेश्वर कृपेने माझी दोन्ही मुलं राजेश आणि विनीत हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ते. आणि त्यांचा खरोखर संपूर्ण पुण्यामध्ये टॉपमोस्ट बिल्डर लोक त्यांना मानतात. कारण कुठलीही सवय नसलेलं पान, बिडी, सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल काही नसलं. मला वाटतं हा सर्वात मोठा ठेवा मला देवाने दिलेला आहे. आणि जे संस्कार आम्ही मुलांवर केले त्या संस्काराच्या बळावर आज ते एवढा मोठा बिझनेस कोहिनूरचा सांभाळतात. ते गेल्या 1 महिन्यापूर्वीच एक रिपोर्ट आला, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात हायेस्ट सेल हा कोहिनूरचा झालेला आहे. नंबर 1 सेल कोहिनूर झाला. म्हणजे 1800 कोटीचा करतो प्रत्येकाच्या बाबतीत. माझा टीका करणारे लोकही मला आवडतात, कारण त्यातनं बरंच काही शिकायला मिळतं. पण बऱ्याच वेळेला मागं अशी चर्चा व्हायची की हे सगळं मी का करतो, मला कुठंतरी आमदार व्हायचंय, कुठं खासदार व्हायचंय, कुठं नगरसेवक व्हायचंय, असं काही लोकांना वाटायचं. पण असं काहीच नव्हतं. भाऊसाहेबांना माहिती आमचं पहिल्यामध्ये एकच ध्येय होतं की समाजाची मॅक्सिमम सेवा करायची. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं असेल आज जगदीशजी मुळीकी झालेत आपले भाजपचे माजी आमदार आपले, आणि यांनी एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पुणे शहराला दिला बागेश्वर धाम सरकारचा. म्हणजे आपल्या न भूतून भविष्यात असा तो कार्यक्रम झाला. तर सर्व कार्यक्रम जिथं जिथं चांगलं कोणी करत असेल त्यांना त्याच्यात आपण सामावून स्वतःला घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. तुम्ही जास्त काही काय पाहिजे बोलायला तर अजून अर्धा तास आपण बोलू शकतो. तर एक इच्छा माझी बऱ्याच वर्षापासूनची होती की पुणे शहराचे जे काही प्रश्न असतील, पुण्यामध्ये जे प्रख्यात लोक असतील किंवा मोठमोठे कलावंत असतील, यांचा एक कोहिनूर कट्टा नावाचा एक कार्यक्रम आपण करावा. दर 3 महिन्याने तो बालगंधर्वमध्ये आपण साजरा करावा की जेणेकरून आपल्या पुणे शहराचे प्रश्न असतील, मोठमोठे अधिकारी असतील, कलावंत असतील, जे काही प्रॉब्लेम असतील त्या मोठ्या लोकांनी येऊन कोहिनूर कट्ट्याद्वारे बालगंधर्वमध्ये सुनीलने ती जबाबदारी घेतली आणि सर्व ग्रुपने. आणि त्या दृष्टीने तो कट्टा असावा अशी माझी इच्छा होती. आणि सुनीलने ती जबाबदारी आणि वीरेंद्र चित्रावाणी सगळ्यांनी सतीश देसाई यांनी घेतल्यामुळे मला अशी खात्री आहे की या पुढच्या काळामध्ये एक चांगला संवाद पुणे शहराच्या पुणेकरांमध्ये आणि आपल्या बाकीच्या लोकांमध्ये होईल. ही माझी इच्छा आहे. पुढच्या काळात सुद्धा जे जे काही जास्त चांगलं करता येईल. माझ्या कुटुंबाचा नेहमी मला सपोर्ट असतो. माझी दोन्ही मुलं, माझ्या दोन्ही मुली शीतल, शिल्पा ती सुद्धा खूप चांगले आहेत. आमचे जावई चांगले आहेत. परमेश्वर चांगलं कुटुंब मला दिले. मला वाटतं हेच सर्व समाजाचं जे काम करतो मी त्याच्यामुळे समाजाचे जे आशीर्वाद मिळतात त्यामुळे सर्व कुटुंब हे अत्यंत आनंदी आणि सुखी आहे. कारण गेले 20 दिवसापासून 20 days to go प्रमाणे कार्यक्रम चालू आहे. 70 दिवसाला. एका आमच्या धाकट्या मुलीने तर मला गाडीत बसवलं, म्हटले साईडवर जायचंय आणि समोर हेलिकॉप्टर उभं केलं. तर मी म्हटलं अरे हेलिकॉप्टर कुठं जायचं, तर तिने शिर्डीला घेऊन गेली मला शिर्डीचं 3 तास दर्शन करून आणलं. म्हणजे ह्या मुलींच्या डोक्यात अशा काही कल्पना यावा. म्हणजे मला या गोष्टी म्हणजे वाटलं की अरे मी आनंदी राहावं म्हणून यांनी, किंवा माझी काय इच्छा आहे, मी साईबाबांवर माझा तर भक्ती आहे, माझ्या मिसेसची जास्त भक्ती आहे आणि त्यामुळे ते अशा गोष्टी करतात. थोरल्या मुलीने असा मोठा कार्यक्रम केला. मुलांनी एक बुलेटिन टाइम्स ऑफ इंडियाचं पत्र काढलं म्हणजे त्या टाईपचं आणि आपल्या भावना त्या लेटरमध्ये लिहिल्या, वर्तमानपत्रामध्ये लिहिल्या. हे सगळं आयुष्यात मी कधी पाहिलं नव्हतं. पण हे जो आनंद देव देतोय ना, कदाचित आपण जी चांगली कामं केली असतील
त्याचंच हे फळ असावं असं मला वाटतं. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलात. मी विश्वास सुद्धा केला, मी सुनीलला म्हटलं होतं अरे तू करतोय 100 तरी लोक येतील का आपल्या कार्यक्रमाला. म्हटलं सोमवार आहे त्या दिवशी काय आहे, पण इथे संपूर्ण हॉल गचागच भरलेला आहे. तुमचं एवढं प्रेम बघून मी खरोखरच आनंद द्विगुणित झालेला आहे माझा. आणि मला माझ्याकडे काही शब्द नाही. मी म्हणतो अशा पद्धतीत जीवन हे तुमच्या सर्वांचंही व्हावं आणि तू परमेश्वरही तुम्हाला तसे आशीर्वाद द्यावे. मी जास्त काही न बोलता पुन्हा एकदा गौरव समितीचे मनापासून मी आभार मानतो. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आणि सर्वात मोठा आनंद तुम्ही दिलाय. सुनील तुमचं, संजय जागरे सर तुमचं, सर्वांचं मी या ठिकाणी, राजेश पांडे तुमचं, किती सर आणि एवढे दिग्गज सगळ्या एवढी मोठी संस्था सोडून आगाशे सर असतील, फिरोदिया साहेबांचं तर मी खास माझे शेजारी आहेत तसे ते. आमचे शेजारी पूर्वी बंगला होता त्यांचा. आणि फिरोदिया साहेब एवढे बिझी असताना सुद्धा ते माझ्यासाठी आज या ठिकाणी आले. आगाशे सरांनी माझ्याबद्दल सांगितलं, पांडे सरांनी सांगितलं, पी डी पाटील सरांनी सांगितलं. ही सर्वांची बोल ऐकून खूप मनापासून आनंद झाला. हे असं आयुष्य सर्वांना मिळो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.